मित्रांनो, अचानक प्लॅन करून आम्ही निघालोय पालघरला माझ्या मामाला सोडायला आणि आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय शिवाय हॉटेलला. तर बघा, कारण जाताना लागणारी गावं आणि पालघर सिटी तुम्हाला दाखवणार आहे मी. सध्या आमचे ड्रायव्हर दादा आणि क्लीनर दादा थांबलेले आहेत. थोडं नाश्ता वगैरे करून झालेला आहे आमचा आणि आता आम्ही जरा थोडं गाडीमध्ये काही इश्यू नको व्हायला पाणी वगैरे टाकून घेतो वायफरमध्ये. बघू शकता माझ्या मागे तुम्ही किती मेहनत करतात. ऐरोलीमध्ये पोहोचलोय आणि येता येता एवढी ट्रॅफिक लागली आम्हाला की मला कंटाळा आलाय ट्रॅफिकचा. काहीच वेळामध्ये आमचं पालघर भूमीवर आगमन होणार आहे आणि तिथे आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. कुठे कुठे फिरणार, काय काय बघणार ते तुम्हाला सुद्धा दाखवणार. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. आणि ड्रायव्हर चेंज झालेला आहे आणि आता मयूर 46 ड्रायव्हिंगसाठी बसलेला आहे. आमची नजर खेचून घेणारा असा रस्ता आहे हा. 2 पाईपलाईनच्या मधून रस्ता आहे आणि फक्त एकच गाडी पास होईल असा. मध्ये एक सिग्नल सुद्धा आहे. जे समोरचा येत असेल तर त्यांच्या साईडला रेड असतो, आपण जाणार असलो तर आपल्या साईडला ग्रीन असतो. एकदम फेसोकेशन असतं का? आणि फक्त एकच गाडी पास होईल, बाईक सुद्धा पास नाही होऊ शकणार साईडने. असा रूट आहे. रात्री तर ब्लाइंड होतं, दिसत नाही खाली होता. असं वाटलं झाडी अंगावी. कसायची ना रस्ता बघलं कसली रात्री मग अंगाव आलता बोललो होतो. त्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स मस्त होता ना आपला. खूप डेंजर एक्सपिरियन्स होता. महिन्याला यायला काय झालं काय माहिती. खूप डेंजर असा रस्ता आहे. जर पूर्ण गाडी आली डायरेक्ट ऍक्सिडेंट. असा रूट. पावसाळ्यात पूर्ण एक्सप्लोअर करण्यासारखा एरिया आहे. तर उन्हाळ्यामध्ये थोडी झाडं वगैरे सुकले त्यामुळे इतका वाटत नाही ग्रीनरी. तरी पण काही बॅच मध्ये आहे. पालघर जिल्हा परिषदेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मयूरराव, कसं वाटतंय तुम्हाला, काय वाटलं, एक्सपिरियन्स सांग. एकदम आमचा प्रवास एकदम खूप सोयीस्कर आणि सुखमय झाला. आमचे ड्रायव्हर आणि ते भाऊ. येस व्हेरी हेवी ड्रायव्हर. सो गाडी आम्ही खूप जोरात आणली आणि मध्ये मी सुद्धा चालवली असं सांग. आणि मध्ये मी स्वतः थोडीशी त्यांना मदत केली गाडी ड्रायव्हिंग मध्ये. बस, थँक्यू. अजून आतमधला पालघर पाहिलेला नाहीये. तो पाहिल्यानंतर अजून सांगू की आम्ही काय. पंच ब्रेक. मित्रांनो, फ्लॅटवर सुद्धा आलेलो होतो आम्ही चेंज वगैरे करून आमचं जेवण सुद्धा मगाशीच झालेलं आहे आणि आता एक 4-5 वाजता मामा कामावरून सुटल्यानंतर मग थोडं फिरायला जाणार आहोत. इथे जी काय एरिया आहे ती सुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता आपण जाणार आहोत पहिले मामाला घ्यायला आणि मामाला घेतल्यानंतर आपण जाणार आहोत बीचवर एक्सप्लोअर करायला. मयूर दादासाठी खास करून आहेत आणि आम्ही सरांची वाट बघत सनसेट पण निघून गेलेलं आहे. सनसेट 7ला होतो ना इथं. सनसेटचा काय आता आम्हाला क्रेजच राहिला नाही. सनसेट 7ला होतो बाळा इथं. 7ला होतो कारण आम्ही पृथ्वीच्या दुसऱ्या साईडला आलोय. सो सनसेटचा टाइम चेंज झालेला आहे. सनसेट 7लाच होतो. दाखवू का तुला पैस? हा, पैस दाखवतोय मला आता. 1000 रुपयाची लावतो. फक्त 10 मिनिटं बाकी आहेत 7ला आणि आम्हाला ते 10 मिनिटं फक्त जायलाच लागणार आहेत. सनसेटला की थोडी चोर आलोय आणि जे होणार होतं ते झालेलं आहे. सनसेट काय आम्हाला भेटलेलं नाही आणि आम्ही फक्त आता चला का. वाव, एखाद्या माणसाला काय पाहिजे झालं एवढ्या सुंदर ठिकाणी. तर काळा आहे पण जरा गोरा काळा काय. माझा कॅमेरा डूस झाला पण आता त्याला काही एवढं क्लिअरिटी दिसत नाही. त्याला आम्ही थोडं वॉक करत होतो पाण्यामध्ये. तर मित्रांनो, बीच आपला एक्सप्लोअर करून झालेला आहे. आता आपण आलोय घरी, फ्रेश झालो आणि आता बघूया परत जाणार आहोत जेवायला. तर आज एक्सप्लोअर करणार आहोत आपण केलवा बीच. काल जरा अंधार असल्यामुळे आपल्याला शिरगाव पण इतकं एक्सप्लोअर करायला भेटला नाही. पण आज सनसेटला आपण तिथे जाणार आहोत
आणि आता आमच्याकडे खूप सारा टाइम आहे, त्यामुळे आम्ही आज केळवा बीचला चाललोय मित्रांनो. केळवा सुद्धा एक्सप्लोर करतो तुम्हाला. बाहेर दोन्ही बाजूला रस्त्याच्या एकदम परफेक्ट झाडी आहे आणि त्याच्या बाजूला शेजारी लोकांची घरं सुद्धा आहेत आणि आम्ही गाण्याची वाईब मॅच करत बीच कडे चाललोय मित्रांनो. आणि मी तुम्हाला बाहेरचा सुद्धा व्ह्यू दाखवतो आता. आशिक है ये जो नहीं है मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं, आशिक है ये जो नहीं है. येताना नुसती नारळाची झाडं लागतात आम्हाला, काही सुपारीची झाडं, नारळाची झाडं वगैरे तेच बघत आम्ही चाललोय. व्ह्यू एन्जॉय करत चाललोय मित्रांनो. सोबत गाणी सुद्धा लावले, त्यामुळे अजून मजा येते. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. 5 मिनिटात मित्रांनो आपण केळवा बीचला पोहोचणार आहोत. फुल वाईब एन्जॉय करत आम्ही चाललोय आणि मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत आणि आता इथली वाईब एन्जॉय करणार आहोत. गाडी पार्क केलेली आहे आपण आता बीचच्या बाहेर आणि आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये जाताना आपल्याला एंट्री फी सुद्धा द्यावी लागते. फी काय जास्त नाही आहे मित्रांनो, 5 रुपये एंट्री फी आहे पर पर्सन. गव्हर्नमेंट सर्वंटची माणसं होत, पण आमचा माणूसच नाही त्यामुळे आम्हाला काय फी देणं आहे. येस, एंट्री फी दिलेली आपण आणि आता जाणार आहोत आतमध्ये. आणि गाडीचे सुद्धा पैसे द्यावे लागतात. काय दिले नव्हते सांगायचं ना तू कलेक्टर ऑफिस. एक्सपिरियन्स कसा होता सर तुमचा? ऍक्च्युली येताना खूप मजा आली. खूप सारे झाडं वगैरे होते रस्त्यांमध्ये, एकदम कोकण, फुल कोकण व्ह्यू आणि एकदम कोकण वाईब्स. त्यात आमचे गाडीत एकदम वाईब्स वाले गाणे. आम्ही या आता सनसेटची थोडी वाट बघतोय. सनसेट साठी आम्ही दुसऱ्या बीचवर बीच तर एकदम खूप. आता कुठल्या बीचला आलोय आपण? आता केळवे बीचला आलोय आपण. आणि हा बीच एकदम अप्रतिम बीच आहे. कारण इथं दुकानं वगैरे खूप आहेत आणि शिरगावला इतके काही दुकानं वगैरे नाही आहेत. तिथे सुद्धा जाऊन आलेलो आहे आम्ही. आता इथली वाईब एन्जॉय करणार आहोत. तर आता आम्ही आईस ऍपल खायला थांबलोय, म्हणजे घेतोय, म्हणजे ताडगोळे आपण घ्यायला थांबलेलो आहे आणि ताडगोळे घेतोय आता. तर बीचवर आपण एंट्री केलेली आहे मित्रांनो आणि आता इथे बोटिंग वगैरे सुद्धा आहे आणि तिकडे ते बोटिंग वगैरे नसल्यामुळे जरा आम्ही आईस ऍपल सुद्धा घेतलेले आहेत आमचं डोकं थंड करायला. आणि आता मयूर दादांकडून विचारूया आपण थोडी माहिती. हां बोला. बेसिकली दिस इज कॉल्ड ॲज आईस ॲपल इन इंग्लिश अँड इन मराठी वी कॉल्ड इट ॲज अ ताडगोळे, राईट? तर याच्यात एवढे सगळे मिनरल्स आहेत आणि यामध्ये दिस इज आय थिंक अ स्मॉल फॉर्म ऑफ कोकोनट लाईक समथिंग पार्ट. तो यामध्ये हा एकदम पल्प टाईप आहे आणि यामध्ये हा जो छोटा स्पेस दिसतो यामध्ये थोडं पाणी पण आहे. तर दॅट इज फुल ऑफ मिनरल्स, सो वी प्रेफर दिस इन बीच. त्याचं सजेशन आम्हाला अनिकेत भाऊंनी दिले. त्यांचं त्यावर लॉट ऑफ एक्सपिरियन्स. इथं राईड वगैरे सुद्धा आहेत मित्रांनो, खूप आहेत. बोटिंग सुद्धा आहे, कॅमेरामॅन सुद्धा आहेत आणि दुसरं म्हणजे उंट, परत बग्गी जी बीचवर गाडी असते 4 व्हीलर, ती सुद्धा आहे इथे. पण आम्ही त्या राईड काय करणार नाही आहोत कारण आमच्याकडे पैसे खूप कमी आहे आणि ते पैसे आम्ही फक्त अशा पदार्थांवरती वेस्ट करायचं ठरवलंय. आणि आमचा जो महत्वाचा पैशावाला माणूस आहे तो सध्या ऑफिसमध्ये, तर त्यामुळे आम्ही काही राईड्स वगैरे काही करणार नाही आहोत आणि फक्त व्ह्यू एन्जॉय करत इथं आम्ही बसलो आहे. कारण आमचा गव्हर्नमेंट ऑफिसर सध्या कामावर आहे आणि आम्ही 3 जण आलोय, त्यामुळे आम्ही काही जास्त हे करणार नाही आहोत, खर्च करणार नाही आहोत. आम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करणार आहोत. हुसेन बोल्ट एवढ्या उन्हात, बीचच्या उन्हात सुद्धा बिचारा धावतोय. इतकी प्रॅक्टिस चालू आहे त्याची, बीचवर प्रॅक्टिस करतोय बिचारा, खूप कष्ट करतोय. हे एफर्ट्स आहेत बिचाराचे, किती किती मन लावून बघा ना. आता मी त्याला व्हिडिओमध्ये घेतलं, लाजला बिचारा. खूप महत्त्वाचं डिस्कशन चालू आहे यांचं की आता आपण समजा बाय चान्स या बीचच्या शेजारी एखादा जर समजा म्हणजे नाही का, जसं की एखादा फार्म हाऊस वगैरे घेतला तर, आणि मग आपण बिझनेस करूया इथे आणि एक्सेट्रा एक्सेट्रा तेच चालू आहे त्यांचं. आणि मी सुद्धा विचार करतोय की जागा खूप चांगली आहे. तसे इथला भाव काहीतरी मला असं वाटते 20-25 लाख रुपये गुंठा असेल. म्हणजे थोडीफार सेविंग आहे माझी, जी की एक म्हणजे 20 लाख रुपये
गुंठ आहेत, तर माझ्याकडे म्हणजे जवळजवळ थोडीशी कमी पडतात मला, जे की 19,99,999 रुपये कमी आहेत. तर मला असं वाटतं मी यूट्यूबवर आता हे तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की तुम्ही 1-1 रुपया जरी दिला, 1-1 रुपया जरी पाठवला मला, तरी मी इथे जागा घेऊ शकतो. आणि तुम्ही कोण आलात तर मी तुम्हाला नक्कीच 10% डिस्काउंट देईल इथे. बीचच्या शेजारी स्टार्ट टू एंड मित्रांनो पूर्ण झाडांनी भरलेला आहे, त्यामुळं बसायला एरिया खूप चांगली आहे इकडे. बीचवर 3 जण आलोय. त्यात ही एक अशी नॅचरल केव टाईप आहे, ज्यामध्ये आम्हाला खूप सारी सावली वगैरे दिसते, तुम्हाला बघू शकता तुम्ही. हा एकदम. आणि ही वेस्ट साईड आहे, तर या साईडला सनसेट होईल अशी आमच्या अपेक्षा आहे. तर वी आर वेटिंग फॉर सनसेट हिअर अँड दिस इज द नॅचरल केव, सो वी आर वेटिंग हिअर. तर मित्रांनो आम्ही असंच विचार करत होतो की जर आम्ही इथून स्ट्रेट डायरेक्ट गेलो स्ट्रेट, तर आपण कुठं जाऊ. आमच्या निदर्शनात आलं, आम्ही मॅपवर पाहिल्यानुसार डायरेक्ट जातो आम्ही ओमानला. ओमानवरून मधी जर स्टॉप घेतला तर गुजरातला जमतंय. गुजरातवरून डायरेक्ट तसं कराची, आणि कराचीत गेलो तर काय मेलोच समजा. तिथून आम्ही थोडं स्ट्रेट गेलो की डायरेक्ट ओमान, दुबई. कराचीत जर गेलो तर धुरंधर 3 होईल. आणि मग आमचे परत येण्याचे चान्सेस होतील का नाही होत. तर बीचवर चिल करून झालेलं आहे मित्रांनो आमचा, आणि आता आम्ही इथे थोडा टाइमपास करून नाश्ता वगैरे करून आम्ही जाणार आहोत शिरगाव बीचला. आणि तिथे तुम्हाला सनसेट होताना मी दाखवणार आहे. एकदम नॅचरल व्ह्यू आणि एकदम चिल करत. तुम्ही पण आमच्यासोबत चिल करा मित्रांनो. पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्ह्यूचा एन्जॉय घ्या. ये जो नहीं है मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं, ये दिल दीवाना दीवाना, ये दिल दीवानों ने कर डाला. आमच्या प्लेयरला सुद्धा आता क्रिकेट खेळायची इच्छा झालेली आहे, आणि ते सुद्धा आता जो भेटेल त्यासोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यांनी. अगो सगळं महाग झाले ना आता, 10 तर काहीच नाही माहिती आहे ना. कितीला आहे? सिलेंडरला 2000. कोकणचा रानमेवा आम्ही घेतलेला आहे, आणि आता आम्ही चाललोय पुढच्या बीचवर. पाहिजे तर टाकू. किलवा बीच एक्सप्लोर करून आता आम्ही निघालोय शिरगावला. परत एकदा ड्रायव्हर चेंज झालेला आहे, आणि आता आमचा मयूर दादा ड्रायव्हिंग करतोय, आणि परत व्ह्यू एन्जॉय करत आम्ही चाललोय पुढे. तर मध्ये एक ब्रेक घेऊन आलो होतो आम्ही आमच्या मित्राच्या हॉटेलला, प्रतीकच्या हॉटेलला, आणि आता परत एकदा चाललोय शिरगाव बीचला. तर आमचे गव्हर्नमेंट ऑफिसर सुद्धा आलेले आहेत, त्यांना घेऊन आता आम्ही जाणार आहोत शिरगाव बीचला सनसेट पाहायला. आणि आता आपण आलोय शिरगाव बीचला. आता इथे आपण एक्सप्लोर करतो शिरगाव बीच. यांचं पण शूट चालू झालेलं आहे मित्रांनो. आणि हा व्ह्यू आहे बीचवरचा. चप्पल धुतली? बसन मयूर दादा बसलेले, चप्पल धुवून आला होता. तो परत चाललोय घरी आम्ही. आता आमचे गव्हर्नमेंट सर्वंट गाडी चालवायला घेतली, आणि त्यांचं खूप महिन्यानंतर त्यांनी पहिल्यांदा स्टेअरिंग हातात घेतली. तरी अर्धीच चावी लावली, तरी अर्धीच चावी लावली होती त्यांनी. काय नको बोलू, त्यांनी चावी लावली होती, लावली होती पूर्ण लावली. एवढी अवघड थोडीच आहे गाडी. एक कोणी चालू केला तर कॅमेरा, आणखी कुठे घ्यायची? तुम्ही डायरेक्ट स्ट्रेट घ्या, जाऊ दे. काय झालं काय? कुठे जायचंय पण समोर बघ गाडीला असं का केलं? जवळजवळ 15 मीटरचा रस्ता क्रॉस करून आमचे गव्हर्नमेंट सर्वंट परत एकदा त्यांच्या सीटवर जाऊन बसले. विराजमान झालेत.
उतरलोय आणि आता आम्ही जरा भूक लागली थोडी, मग आम्ही थोडं नाश्त्यासाठी काहीतरी घेतोय आणि दुकानात चाललोय. आता थोड्याच वेळात फ्लॅटवर सुद्धा जाऊ. मॅगी सुद्धा घेतलेली आहे नाश्त्यासाठी आम्हाला. चलो. पालघरमधले आमचे दोन्ही बीच एक्सप्लोअर करून झालेलो होतं आणि आता आम्ही खूप बोर झालो आणि आता आलोय घरी. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, फॉलो आणि कमेंट करा.